महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। आजची आपली सिरीज एम्प्लॉयबिलिटी स्किल जो सब्जेक्ट सर्व ट्रेड करता कॉमन आहे, तर त्याच सब्जेक्टची आपली MCQची सिरीज चाललेली आहे, जे आपल्याला नेहमीने MCQ प्रोव्हाइड केलेले आहे। ठीक आहे, तर ते टोटल MCQ 575 आहे आणि त्यातले आपण बरेचसे कव्हर केलेले आहे। तर आज आपण 8व्या चॅप्टरचे काही MCQ याच्यापूर्वी कव्हर केले, आजच्या सेशनमध्ये आपण बाकीचे पूर्ण कव्हर करून घेऊ। तर आपला आजचा 18वा क्लास आहे आणि याच्या पहिलेचे पूर्ण म्हणजे जेवढे इथं ग्रीन केलेले आहे ते सर्व आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहे। ते सर्व तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील, तर त्या प्लेलिस्टची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि याच्यात जर पूर्ण मराठी PDF डाउनलोड करायचे असणार तर त्याची पण लिंक मी तुम्हाला काय केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। आणि सेशनकडे वळण्याच्या अगोदर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 18वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण 8व्या चॅप्टरला कंटिन्यू करत आहे। 45 मधले काही प्रश्न याच्या अगोदर आपण कव्हर केलेले आहे। आता काय करू, आजच्या सेशनमध्ये याला संपवूनच टाकू। ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न आहे आजचा 23 याच्यापूर्वी झाले होते, 24 पासून आपली सुरुवात आहे। म्हणजे आजचा पहिला प्रश्न आहे आपला की बँकेच्या सुट्टीच्या दिवशी शहाब म्हणजे पर्टिक्युलर एकाचं नाव आहे, पैसे हस्तांतरणासाठी यापैकी कोणती पद्धत वापरू शकत नाही। म्हणजे शहाबला काय करायचं आहे, पैसे पाठवायचे आहे, पण खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पैसे पाठवू शकत नाही असं विचारलं आहे। बघा भीम ॲपवरनं पाठवू शकते सहज, गुगल पेवरनं पण पाठवू शकते, बँकेत डिपॉझिट करू शकत नाही ना, त्यांनी सरळ सांगितलं आहे की बँकेला काय सुट्टी आहे, म्हणजे या दिवशी या पद्धतीने पैसे नाही पाठवू शकत। मनी ट्रान्सफर पण करू शकते त्यांनी, ठीक आहे, पण सी वाला ऑप्शन त्यांनी वापरू शकत नाही। ठीक आहे, म्हणजे तेच नाही विचारलं म्हणून त्याचं सी उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर सॅमने नवीन दुकान उघडले, सॅमने काय केलं, नवीन दुकान उघडलं, त्याच्या खात्यात पेमेंट प्राप्त करण्यासाठी तो कोणत्या पद्धतीचा वापर करू शकतो। सॅमने नवीन दुकान ओपन केलं, मग आता तुम्ही म्हणता आजकाल तर दुकानात गेलं की तुम्हाला QR कोडच दिसते, बरोबर आहे, तर तो पैसे घेण्याकरता काय करू शकते, काय मनी ऑर्डर कराल तर त्याला किती महिने लागून जायचे पैसे यायला, बरोबर आहे, लोक तोपर्यंत सामान घेऊन सर्व संपवून टाकायचे पण पैसे द्यायचे नाही मग, बरोबर आहे। पण QR कोड काय एकदम क्विक रिस्पॉन्स कोड म्हणतो, मागच्या वेळेस बघितलं, पटकन जेव्हा त्या पैसे काय होतात आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात दुसऱ्याच्या अकाउंटमधनं, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट। म्हणजे नवीन दुकान टाकलं त्याला QR कोड लागणारच। नंतरचा आहे नियुक्त्याने कर्मचाऱ्याला दिलेले नियमित पेमेंट रिकामी जागा आहे। सरळ कोणते पगार कशाला म्हणतो किंवा कर्मचारी कशाला म्हणतो, ज्याला नियमित पगार मिळते, तर जो नियोक्ता आहे म्हणजे जो एम्प्लॉयर आहे, जो पगार देतो, नियमित पगार देतो, बरोबर आहे, तर नेमकं तो नियमित पगार देतो त्या पगाराला काय म्हणतो, ते पगाराला सॅलरी म्हणतो आपण। सॅलरी म्हणजेच काय झालं, पगार, म्हणजे तो पेमेंट जो करतो ना, पैसे जो देतो त्याला काय म्हणतो आपण, पगार म्हणतो, नियमित देतो त्याला पगार, सॅलरी पेमेंट, बरोबर लक्षामध्ये ठेवा। ठीक आहे, त्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वजावट मधून रिकामी जागा मधून अदा करावी। ठीक आहे, डिडक्शन म्हणजेच वजावट, म्हणजे काय की तुम्हाला पगार जर मिळत असणार तर त्याच्यातनं तुम्ही काय करू शकता, आपले टॅक्सेस म्हणजे जे पगार मिळते ना ॲक्च्युअली त्याच्यातनं तुमचे टॅक्सेस कटले जाते, LICचे पैसे आहे ते सर्व कटले जाते, कुठून, तुमच्या पगारातून। तर इथंच म्हटलं आहे की डिडक्शन कशातनं तुम्ही काढू शकाल किंवा कशातनं भरावं लागते किंवा कशातनं भरले जाते, तर ग्रॉस सॅलरीतून भरले जाते। ग्रॉस सॅलरी म्हणजे काय, तुम्ही एखाद्या नोकरीवर आहे तर तुम्हाला पूर्ण भत्ते मिळून, म्हणजे तुम्हाला बेसिकपासनं मग घर भाडे मिळते, मग राहायचे पैसे, जायचे पैसे, खायचे पैसे, हे सर्व मिळून तुम्हाला काय होते, मग बोनस असणार, जे काही मिळून तुम्हाला एक तुमची ग्रॉस सॅलरी बनते। काय बनते तुमची ग्रॉस सॅलरी। मग या ग्रॉस सॅलरीमधून काय केलं जातं, तुमचे डिडक्शन आहे, टॅक्सेस कापले जाते, मग जे काही कटकूट होणारे पैसे आहे ते कटतात ना, मग तुम्हाला काय मिळते, नेट पगार मिळते, म्हणजे नेट सॅलरी मिळते। ठीक आहे, निव्वळ रक्कम हातात मिळते, म्हणजे हात म्हणून पगार असतो तो वेगळा आणि हातात मिळतो तो काय असतो वेगळाच। मग PFचे पैसे कटणार ते सर्व कटकुट होऊन नेट पगार आपल्या हातामध्ये मिळतो। पण आता इथं काय विचारलं आहे, कुठनं पैसे कापले जाते, तर ते ग्रॉस सॅलरीमधनं म्हणजे निव्वळ पगारातनं कापले जाते, एकूण पगारातनं ते कापले जातात, मग आपल्याला निव्वळ पगार मिळतो। ठीक आहे, म्हणण्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। त्याच्यानंतर आहे सरकार नागरिकांकडून रिकामी जागा गोळा करते। आता सरकार नागरिकांकडून काय गोळा करते, माती गोळा करते का, नाही, काय गोळा करते, आपल्याकडनं पैसे गोळा करते, पण ते कसे, लोन घेऊन का, लोन देऊन का, नाही, कसे करते, करानी म्हणजे टॅक्सेसच्या फॉर्ममध्ये आपल्याकडून पैसे जमा केले जाते, मग तो GST असो किंवा मग कोणताही टॅक्स असो, सर्व टॅक्स, म्हणजे बघा तुम्ही पैसे कमवाल त्याच्यावर इन्कम टॅक्स भरा, मग त्या पैशाने तुम्ही गाडी घ्यायला जाल तर मग गाडी घ्यायची असेल तर मग त्याच्यावरही तुम्हाला GST भरावं लागते, मग गाडी घेतल्यावर त्याचा इन्शुरन्स काढाल
त्याच्यावरही तुम्हाला GST भरावं लागते. मग गाडी घेतल्यावर पेट्रोल भराल, ते पेट्रोलवरही GST नाही आहे पेट्रोलवर सध्या, GSTवर टॅक्स बसतो. म्हणजे 50 रुपयाचं पेट्रोल आलं 100 रुपयाला पडते. मग ते पेट्रोलही भरून चालवायला गेलं का टोल प्लाझा येतो. मग टोल प्लाझा आला की त्या टोलवाल्याला पैसे द्यावे लागते. मग काही दिवसांनी गेले की पुन्हा रोडचा टॅक्स द्यावा लागतं. म्हणजे जागोजागून पैसे आपले घेतले जाते, तेव्हाच आपलं सरकार चालते. सरकारजवळ काही झाड नाही की हलवलं का पैसे पडणार, बरोबर आहे. ते आपल्या टॅक्सेसवरच काय करतं सरकार चालतं. म्हणजे सरकार आपल्याला देतात, काही फुकट नाही देत, आपलेच पैसे आपल्याला परत देतात ते, बरोबर आहे. म्हणून याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. चला नंतरचा प्रश्न आहे, कार्तिक एका नवीन कंपनीत रुजू झाला आहे. कार्तिक आता नवीन कंपनीत लागला, त्याचा पगार वर्षाला 3 लाख आहे. म्हणजे एका वर्षात त्याला 3 लाख आहे. तर हा त्याचा पगार रिकामी जागा पगार आहे. म्हणजे काय, त्याला एकूण पगार मिळत आहे वर्षाचा, एकूण पगार मिळत आहे वर्षाचा. तर एकूण पगार म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस पगार म्हणतो. काय म्हणतो, ग्रॉस पगार म्हणजेच एकूण पगार म्हणतो आपण त्याला, म्हणजे वर्षाचा मिळत आहे ना, म्हणून. ठीक आहे, तर मला याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सायमनच्या कंपनीने आयकर मोजला आणि त्याच्या वतीने भरला. म्हणजे सायमन आहे एक व्यक्ती, त्या एखाद्या कंपनीत काम करतो. मग त्याच्या पगाराचं सर्व इन्कम काढलं आणि त्याला किती टॅक्स बसते ते त्या सायमनच्या नावाने त्यांनी गव्हर्नमेंटला भरून टाकलं, बरोबर आहे, टॅक्स. मग याला रिकामी जागा म्हणतात. तर नेमकं काय म्हणतात, तर त्याला काय म्हटलं जातं, TDS म्हटलं जातं. आता तुमच्या घरचे जर कोणी नोकरीवर असणार तर तुम्हाला लक्षात येईल की टॅक्स डिडक्शन असं म्हटलं जातं. टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, म्हणजे जिथनं पगार येत आहे तिथं पहिलेच टॅक्स कापून तुम्हाला पगार दिला जातो, त्याला TDS म्हटलं जातं. मग TDS वाचवायसाठी लोक खूप काही करत असतात. ठीक आहे, कर्ज वगैरे घेतात TDS वाचवण्यासाठी. ठीक आहे, काही विषय नाही तो. तर काय म्हटलं जातं, म्हणजे काय, कंपनी तिथंच पैसे कापून मग आपल्याला पैसे देणार, तर त्याला म्हटलं जातं TDS. म्हणजे याचं सी उत्तर काय, एकदम बरोबर आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, खर्च न करता बाजूला ठेवण्याची रक्कम रिकामी जागा आहे. आता खर्च न करता बाजूला काढून ठेवलेली रक्कम त्याला सरळ काय म्हणतो आपण, बचत म्हणतो. काय म्हणतो, बचत म्हणतो. मग आज आपण बचतीबद्दल बोललो मग, म्हणजे याच्या पहिल्या सेशनमध्ये त्याला सेव्हिंग म्हटलं जातं. म्हणजे याचं हे उत्तर काय, एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, आतापासून अनेक वर्षांनी मोठ्या खर्चासाठी बाजूला ठेवलेला पैसा म्हणजे रिकामी जागा बचत आहे. आता बचतीचे पण प्रकार आहे. आता तुम्ही समजा म्हातारं होणार आहोत आपण, मग म्हातारपणामध्ये आपल्याला पैसे लागतात. तर मग आपण काय करू, आत्तापासूनच 100 रुपये जमा करत जाऊ, महिन्याचे म्हणा, 15 दिवसाचे म्हणा, असं करत हळूहळू. पण आता म्हातार का उद्या होणार आहो का आपण, नाही, म्हातार व्हायला आपल्याला 20, 30, 40 वर्ष बाकी आहे तुम्हाला, बरोबर आहे. मग ते 40 वर्षापर्यंत तुम्ही पैसे जमा करत चालेल. मग याला काय झालं, खूप मोठा टर्म झाला. काय झाला, खूप मोठा दीर्घकाळ झाला. काय झाला, दीर्घकाळ. मग अशा बचतीला काय म्हटलं जातं, दीर्घकालीन बचत म्हटलं जातं, लॉंग टर्म बचत म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लॉंग टर्म बचत. म्हणून याचं हे उत्तर काय, एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे की यापैकी कोणती बचत करण्याची चांगली सवय नाही, बचत करण्याची. पहिला ऑप्शन आहे याच्यामध्ये की वेबसाईटवर खरेदी करा, की हे काय बचत करण्याचा सोर्स झाला का, आता खर्च करण्याचा झाला. तर इथं नाहीच विचारलं होतं, म्हणजे येत आपल्याला परफेक्ट मिळाला. तुमच्या खर्चाचा मागोवा घ्या, म्हणजे बरोबर खर्चाकडे लक्ष ठेवा, उद्दिष्ट साफ ठेवा, तुम्हाला काय घ्यायचं आहे, काय करायचं आहे, किती पैसे आहे, किती खर्च केले पाहिजे, हे सर्व करणं. बँकेत पैसे वाचवणे, हे सर्व पैसे वाचवायची पद्धत. आपण शॉपिंग करून काही पैसे तुमचे वाचणार नाही आहे, उलट कर्ज होऊ शकते, दुसऱ्याकडून मागून घेऊ शकतो. तर अशी बरोबर लक्षात ठेवायचं जीवनामध्ये. आपल्याला नीड कशाची आहे, वॉन्ट म्हणजे आपल्याला आपण ॲडजस्ट करू शकतो त्याच्यात, आणि ते लक्झरीवाला आयटम तर बिलकुलच करायचं नाही लाईफमध्ये, एवढं लक्षात ठेवा. नाही तर मग 2000 कमवायचे आणि 20,000चा मोबाईल घ्यायचा. मी याच्यापूर्वीच तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, याचं हे उत्तर काय, एकदम परफेक्ट आहे या प्रश्नाचं. चला नंतरचा प्रश्न, राजेशला त्याच्या वृद्धापकाळासाठी दरवर्षी 6,000 वाचवायचे आहे, त्याने दरमहा महिन्याला किती बचत करावी. आता राजेशने आत्ताच प्लॅनिंग केली, आत्ताच काय, मी म्हातारा झालो की मला महिन्याचे 6,000 म्हणजे वर्षाचे 6,000 जमा करायचे आहे म्हातारपणासाठी. तर काही एका वेळेस जमा नाही करू शकत ना तेवढे, तर हळूहळू जमा करायचे. तर मग तो दरवर्षी 6,000 वाचवायचे, तर मग त्याला दर महिन्याला किती वाचवावं लागेल. सर जेव्हा तुम्ही महिन्याला किती 12 महिने असतात, तर 12 महिन्याला जर 500 वाचवले तरच तुमचे काय होणार, वर्षाचे 6,000 काय होऊ शकते, वाचू शकते. तर त्याला महिन्याची किती भरावं लागेल, वाचवावं लागेल, 500 रुपये त्याला सेव्ह करून ठेवावं लागेल म्हातारपणासाठी. ठीक आहे, तुम्ही पण आपली प्लॅनिंग आत्ता चालू करू शकता. ठीक आहे, म्हातारे फक्त आज नाही होणार आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. पण सेव्हिंग खूप गरजेची आहे, हे तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. मी बोललेला शब्द तुम्हाला नेहमी आठवण पण राहील. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, अभिला त्याच्या 10 वर्षाच्या मुलाला
मुलीला तिला मिळालेल्या पॉकेट मनीतून पैसे वाचवायला शिकवायचे. आता बघा हे आहे ना, लहानपणापासूनच आपल्या देशामध्ये शिकवलं नाही जात की अरे पैसे कसे वाचवले पाहिजे, कुठं टाकले पाहिजे, काय होऊ शकते त्या पैशाचं, याचं शिकवलंच जात नाही. मग त्याच्यामुळं काय होतं की अशिक्षित राहतं पैशाच्या बाबतीमध्ये. पण ते आता तुम्ही तरी भविष्यामध्ये लक्षात ठेवा की छोट्या मुलगा असो मुलगी असो, त्याला लहानपणीपासूनच बचत काय असते आणि वाचवायचं कसं या शिकवलं पाहिजे. मग इथं काय केलं आहे, अभिने काय केलं, आपल्या मुलीला तिला पॉकेट मनी देते दर महिन्याला, बाई हे घे एवढे पैसे, मग तुला हे वाचवायचे आहे. तर मग आता वाचवायसाठी ते बँकेत तर नेऊन टाकू शकत नाही, कारण की 18 वर्षाच्या पहिले खातं खुलत नाही, बरोबर आहे. तर ते स्कॉलरशिपसाठी खुलणार, पण असं तर खुलत नाही. तर मग ते RD पण काढू शकत नाही, कर्ज पण टाकू शकत नाही. पण ती काय करू शकते, पिगी बँक घेऊ शकते. पिगी बँक मडकं घेतो आपण पैसे टाकायचं, किंवा त्याला पिगी बँक पण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तिला पैसे कसे टाकायचे, कसे वाचवायचे हे शिकवलं जातं. तर ते पिगी बँकमध्ये ते सेव्ह करू शकते. म्हणून याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकेकडून किंवा व्यक्तीकडून कर्ज घेतलेले पैसे रिकामी जागा आहेत. आता एखाद्याकडून बँकेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण कर्ज घेतलं, कर्ज म्हणजे उधारी घेतली, उधार पैसे घेतले, मग त्याला काय म्हणू, त्याला म्हणू आपण लोन म्हणजेच काय, कर्ज घेतलं त्याला कर्जच म्हणणार ना, मग त्याला आपण काय म्हणू, लोन म्हणू. म्हणजे उधार पैसे घेतले त्याला लोन म्हटलं जातं. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे कर्जाची परतफेड रिकामी जागा मध्ये केले जाऊ शकते. आता कर्जाची परतफेड कशामध्ये केली जाऊ शकते, ठीक आहे. तर स्मॉल अमाऊंट, छोटी रक्कम, ज्याला आपण काय म्हणतो, EMI म्हणतो, म्हणजेच काय, इक्वेटेड मंथली इन्व्हेस्टमेंट नाही म्हणता येईल तुम्हाला, इन्स्टॉलमेंट म्हणता येईल. काय म्हणता येईल, इन्व्हेस्टमेंट म्हणजे SIP वेगळं झालं काय, म्हणजे इक्वेटेड म्हणजे कॅल्क्युलेट केलेली, मंथ म्हणजे महिन्याला, इन्स्टॉलमेंट म्हणजे मग ते हप्ता देतो ना आपण त्याच्यासारखं, मग त्याला EMI म्हटलं जातं. म्हणजे छोटी रक्कम करून आपण काय करू शकतो, मोठं लोन आपण खंडवू शकतो, बरोबर आहे. म्हणजे याला काय म्हटलं जातं, कसे भरता येईल बा म्हटलं आहे, कर्जाची परतफेड थोडी देतं, काही एका वेळेस द्यायची गरज नाही का, ठीक आहे. मग याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पैसे उधार घेण्यासाठी आम्ही दिलेली किंमत रिकामी जागा आहे. पैसे उधार घेतले, मग आता उधार घेता होता काय, ते असेच देणार आहे का कोणी उधार, नाही, त्याच्यावरती काय लावतात, त्यांनी व्याज लावतात. मग आपल्याला ते व्याज म्हणजे सूद पैशासोबत व्याज पण परत फेडावं लागतं आपल्याला, बरोबर आहे. तर मग त्याला किमतीला काय म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, इंटरेस्ट म्हटलं जातं. इंटरेस्ट म्हणजेच काय, तो व्याज आहे. म्हणजे पैसे उधार घेण्यासाठी आम्ही दिलेली किंमत मग फुकट देणार आहे का नाही, आपल्याला त्याला इंटरेस्ट व्याज द्यावं लागेल. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आहे, रीटाला तिचे उच्च शिक्षण चांगल्या विद्यापीठातून पूर्ण करायचे आहे. रीटाला काय करायचं आहे, शिकायचं आहे चांगल्या उच्च विद्यापीठातून, ठीक आहे. तर तिने कोणत्या कर्जासाठी अर्ज करावा. आता कर्जाचे पण काय प्रकार आहे, साऱ्याच गोष्टीचे प्रकार असतात, माणसापासून, पैशापासून, अकाउंटपासून, साऱ्याच गोष्टी, ठीक आहे. तर घर बांधायचं असतं तर गृहकर्ज घेतलं असतं. वैयक्तिक कर्ज म्हणजे मावल करायचं असणार तर वैयक्तिक कर्ज घेतलं असतं, बरोबर आहे. पण तिला शिक्षण करायचं, तिनं कोणतं घ्यावं, शैक्षणिक कर्ज घ्यावं, म्हणजे त्याला व्याजदर कमी असतो, बरोबर आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रियाच्या आईवर महागडी शस्त्रक्रिया करायची आहे. म्हणजे आता प्रियाच्या आईला काय झालं, तब्येत बिघडली आहे काही कारणास्तव, आता त्याची काय करायचं, ऑपरेशन करायचं आहे तिच्या आईचं. तर आता ऑपरेशन करायचं, तर ती तिच्या रिकामी जागा द्वारे पैसे देण्यास सक्षम होती. म्हणजे जरी खूप महागाचं जरी ऑपरेशन असणार तरी ती सक्षम आहे. पण का बरं सक्षम आहे, असं कधी होऊ शकतं, तुम्ही जीवन विमा काढला तर होऊ शकतं का, नाही, जीवन विमा तर मेल्यावरचा विषय आहे, मेल्यावर पैसे मिळतात त्याच्यात, ठीक आहे. वाहन विमा, गाडी ठोकल्यावर पैसे, घर पडल्यावर गृहविमा, बरोबर आहे. पण वैद्यकीय जो विमा आहे म्हणजे मेडिकल इन्शुरन्स जो आहे तो आपल्याला मेडिकल इलनेस जेव्हा होते, म्हणजे तुमचं ऑपरेशन असो, काही असो, महागडी शस्त्रक्रिया आहे, त्याच्यावेळेस तुम्हाला वैद्यकीय विमाच तुमच्या कामी येतो, ठीक आहे, इन्शुरन्स कामी येतो. म्हणजे डी तिच्याजवळ आहे, डी म्हणजेच मेडिकल इन्शुरन्स, म्हणून ती सहज आपल्या आईचं काय करू शकते, ऑपरेशन करू शकते, बरोबर आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, कायद्यांचे ज्ञान आणि जागरूकता याला रिकामी जागा म्हणतात. एखाद्या व्यक्तीला, तुम्ही, मी किंवा आपल्यासारखे कोणी, त्याला सर्व कायद्याचं ज्ञान आहे, त्याला सर्व जागरूक आहे तो, मग याला काय म्हणाल, ITI म्हणाल का, RTI म्हणाल का, RTI वेगळा झाला, ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हटलं जातं तो वेगळा, ठीक आहे, RTI. त्याच्यानंतर लिगल लिटरेसी म्हणजे कायदेशीर साक्षरता म्हणू शकतो, म्हणजे सर्व कायद्याची जानकारी आहे म्हणजे कायदेशीर साक्षरता, एकदम सोपं. त्याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, RTI म्हणजे काय, RTI म्हणजे काय, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल. याच्यात अण्णा हजारे आपले एकदम ॲक्टिव्ह होते, याच्यामध्ये 2005 मध्ये आपल्या देशामध्ये लागू झालं, बरोबर आहे. मनमोहन सिंग तेव्हा काय होते, प्रधानमंत्री होते, बरोबर आहे. तर आता त्याला RTI म्हणजे काय, की राईट टू इन्फॉर्मेशन,
काय म्हटलं जातं, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार, त्याला RTI म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या संस्थेकडून म्हणा कुठूनही तुम्ही काय करू शकता, सरकारी जेवढ्या यंत्रणा आहे तेवढ्या याच्याकडून तुम्ही RTI जर टाकलं त्यांना 48 तासाच्या आत तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. काय करावं लागतं, उत्तर द्यावं लागतं, असा तो ॲक्ट आहे. बरोबर आहे. तर हे डी उत्तर काय एकदम त्याचं परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती सरकारी तक्रार करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या ऑनलाईन पोर्टल रिकामी जागा आहे. तर आता तुम्हाला समजा सरकारी कुठची म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये कोणी पैसे मागत असणार किंवा काम नसणार होत किंवा खराब काम केलं असणार असं काही, तर तुम्ही त्यांची ऑनलाईन म्हणजे तुम्ही काय करू शकता, कंप्लेंट करू शकता, ग्रीव्हन्स टाकू शकता ऑनलाईन. तर ग्रीव्हन्स टाकण्यासाठी पोर्टल आहे, त्याचं नाव आहे सार्वजनिक तक्रार पोर्टल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सार्वजनिक तक्रार पोर्टल. त्याला त्या पोर्टलचं नाव आहे PG पोर्टल म्हटलं जातं. PG पोर्टल असं पोर्टल .gov.in असं ते पोर्टल आहे. लक्षात ठेवा, GOV लागला म्हणजे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे. PG पोर्टल म्हणजेच काय, पब्लिक ग्रीव्हन्स पोर्टल. इथनं तुम्ही काय करू शकता, ग्रीव्हन्स टाकू शकता. तर टाकून बघू शकता, पण विनाकारण टाकू नका. ठीक आहे. त्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, सुधाने नुकतेच बाळाला जन्म दिले. म्हणजे सुधाला काय झालं, एक बाळ झालं, कारण ती एक कर्मचारी म्हणून तिला हक्क असलेली प्रसूती रजा कशी घेऊ शकते. आता बघा, तुम्हाला माहीत आहे महिला आणि पुरुष दोन्ही जॉब करत आहे, दोघांनाही एकच जॉब आहे, एकाच ठिकाणी पोस्टिंग आहे, सर्व काही सारखेच पद आहे त्यांचे. पण जर महिलेला बाळ झालं तर साहेब पुरुषांना होणार नाही ना. महिलेला बाळ झालं तर तिला सरकारी नियम आणि 6 महिन्याची रजा मिळते. म्हणजे त्याच्यात पगार तिचा कटणार नाही, 6 महिने तिला पगार पण मिळणार. बरोबर आहे. तर मग ही जी रजा आहे किती दिवसाची राहू शकते, 6 महिन्याचे तर ऑप्शन नाही आहे, पण इथं 26 हप्ते आहे. हप्ते म्हणजेच आठवडे, 26 आठवडे म्हणजेच हे काय होते, 6 मंथ होते. काय होते, 6 मंथ होते, म्हणजे 6 महिने होते. लक्षात ठेवा, 26 हप्ते किंवा 6 मंथ. आता पेपरात तर बदलणार नाही, 26च मंथ येणार आहे. लक्षात ठेवा, एवढी तुम्हाला काय मिळते, रजा मिळते. तुम्हाला नाही, ज्यांना बाळ झालंय त्यांच्यासाठी. ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, पॉल नुकताच कामावर आला आणि त्याला नोकरीचे पत्र मिळाले. पॉल कामावर आला आणि त्याला नोकरीवरचं पत्र मिळालं. त्याने ते काळजीपूर्वक वाचायला पाहिजे आणि ते रिकामी जागा आहे म्हणून स्वाक्षरी करायला पाहिजे. म्हणजे कोणी, पॉलच नाही, मला याला समजा तुम्हाला आलं तर तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवस्थितपणे पहिले वाचलं पाहिजे आणि मगच त्याच्यावरती काय केली पाहिजे, सही केली पाहिजे. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, सर्वात पहिले कायदेशीर बंधनकारक दस्तावेज आहे म्हणून त्याच्यावरती काय केलं पाहिजे, स्वाक्षरी केली पाहिजे. ठीक आहे. तर मग पहिले बघून पण आठवणीने. ठीक आहे. तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. म्हणजे त्याने ते काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि ते कायदेशीर बंधनकारक दस्तावेज आहे म्हणून त्यांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली पाहिजे. ठीक आहे. मग याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. तर याचं म्हणजे हा होता आपला 45वा प्रश्न. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की या 9व्या चॅप्टरमध्ये एकूण प्रश्न किती आहे, 9व्या नाही 8व्या चॅप्टरमध्ये एकूण प्रश्न किती आहे, 45. आणि जे काय केलं आपण आजच्या सेशनमध्ये याला संपवून टाकला. नेक्स्ट काय करू आपण, 9व्या चॅप्टरला कंटिन्यू करू. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असणार तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट कंटिन्यू व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.